नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. साम संजीवनी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतो आहोत लठ्ठपणा आणि त्यावरचे आधुनिक उपचार या विषयावर. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोकिळाबेन हॉस्पिटलचे कन्सल्टंट डॉक्टर मनोज जैन. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत. नमस्ते. नमस्ते सगळ्यांना. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. डॉक्टर मनोज जैन हे गॅस्ट्रो इंटेस्टिनल, लेप्रोस्कोपिक, बॅरिएट्रिक, मेटाबॉलिक आणि रोबोटिक सर्जन आहेत. डॉक्टर मनोज जैन हे गेल्या 17 वर्षांपासून मुंबईतल्या पश्चिम उपनगरामध्ये कार्यरत आहेत. सध्या ते कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये पूर्णवेळ कन्सल्टंट म्हणून काम करत आहेत. डॉक्टर बेसिक आणि ॲडव्हान्स लॅप्रोस्कोपिक सर्जरी तसंच गुंतागुंतीच्या हर्निया शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपिक पद्धतीनं यशस्वीरित्या करण्यामध्ये पारंगत आहेत. तसंच लॅप कोलेक्टरल, लॅप सॉलिड ऑर्गन, लॅप फॉरगट, रोबोटिक हर्निया आणि बॅरेटिक शस्त्रक्रिया देखील ते करत असतात. त्यांनी आत्तापर्यंत 7,000हून अधिक लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत आणि बेरिएट्रिक, मेटाबॉलिक शस्त्रक्रियेमध्ये त्यांना विशेष रस आहे. ते मुंबईतल्या अनेक रुग्णालयांमध्ये, प्रतिष्ठित रुग्णालयांमध्ये सल्लागार होते. डॉक्टर जैन हे सर्व प्रकारच्या उच्च धोका आणि गुंतागुंतीच्या तसंच गॅस्ट्रोइंटेस्टिनल शस्त्रक्रिया ऑपरेट करतात आणि त्यांनी लठ्ठपणा आणि चयापयाशी संबंधित 400हून अधिक शस्त्रक्रिया केलेल्या आहेत. तर आज आपण डॉक्टरांशी गप्पा मारणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात मनापासून स्वागत. सगळ्यात पहिल्यांदा लठ्ठपणा म्हणजे काय असतं आणि लठ्ठपणाची कारणं आपल्याला काय सांगता येतात? बेसिकली लठ्ठपणा म्हणजे ज्यावेळी शरीरमध्ये जास्त आपला फॅट ॲक्युम्युलेशन होतो त्याला लठ्ठपणा म्हणतात. ओके. तर जे नॉर्मल जे फॅट असतो ते आपण कसं कॅल्क्युलेट करतो, तर त्याच्यासाठी एक BMI म्हणून असतं, बॉडी मास इंडेक्स. ओके. तर ते आपण वेट इन kg अँड आपण हाईट इन सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून कॅल्क्युलेट करतो. तर जे नॉर्मल वेट असलं पाहिजे तर हाईटच्या हिशोबाने 18 to 22.5 BMI असायला पाहिजे. ओके. जेव्हा आपलं वेट BMI 22.5च्या वरती असेल तर त्याला आपण लठ्ठपणा म्हणतो, ओव्हरवेट म्हणतो. ओके. आणि जसं जसं आपला वेट वाढणार तसं आपला BMI वाढणार, कारण हाईट आपली सेमच राहते. तर जसं जसं BMI वाढणार तसं तुमची जे ओबेसिटीची जी कॅटेगरी आहे, लठ्ठपणाची जे सिव्हिअरिटी आहे ते वाढणार. तर आपण ओव्हरवेट पासून नंतर ग्रेड 1 ओबेसिटीमध्ये जातो, नंतर ग्रेड 2 ओबेसिटीमध्ये जातो, नंतर ग्रेड 3 ओबेसिटीमध्ये जातो. तर 18 to 22.5 म्हणजे नॉर्मल वेट, 22.5 to 27.5 म्हणजे 5 BMI डिफरन्स त्याला ओव्हरवेट म्हणतात. आणि 22.5 to 32.5ला त्याला ग्रेड 1 ओबेसिटी म्हणतात. ओके. नंतर 32.5 to 37.5 त्याला ग्रेड 2 ओबेसिटी म्हणतात. आणि जेव्हा पेशंट 37.5च्या वरती गेला तर त्याला सिव्हिअर ओबेसिटी या मॉर्बिड ओबेसिटी म्हणतात. ते जे 37.5 BMI हे व्हेरी इम्पॉर्टंट BMI आहे. कारण वन्स तुमचं जे ओबेसिटी या लठ्ठपणा याच्या वरती गेला, या तुमचं वजन याच्या वरती गेला तर तुम्हाला भयंकर दुसरी बिमारी लागतात, होऊ शकते. ओके. कारण नॉर्मल वेटला तुम्हाला इतकी बिमारी लागणार नाही. तर कुठली बिमारी आपल्याला ओबेसिटीच्या मुळे लागू शकते, तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे डायबिटीस. जसं जर तुमचं वेट वाढणार, जसं तुम्ही ओव्हरवेट पासून ग्रेड 1 ओबेसिटी या ग्रेड 2 ओबेसिटीमध्ये जाणार तर तुम्हाला ते डायबिटीज, ब्लड प्रेशर असं अनेक आजार आहे. तर टोटल 60 आजार हे लठ्ठपणामुळे असतात. पण याची कारणं जी आपण म्हणतो ती कारणं, कॉजेस याचे, तर लठ्ठपणा बेसिकली एक्झॅक्ट कारण कोणी सांगू शकत नाही. पण याच्यामध्ये 3-4 जे मेन कारण आहे. एक तर हेरिडिटरी, म्हणजे आपला आजोबापासून वडीलपासून तुम्हाला भेटणार, तर ते हेरिडिटरी आहे. ओके. सेकंड जे कारण आहे की तुम्ही काय खातात, डाएट, त्याच्यावर आहे. ओके. अगर तुम्ही आठवड्यात 3दा तुम्ही बाहेर जाणार आणि बाहेर खाणार या मिठाई स्वीट खाणार तर त्याच्यावर तुमचं वजन वाढणार आहे. ओके. थर्ड इज दॅट सिडेंटरी लाईफस्टाईल. आपण आजकाल काय थोडं पण काय असेल आपण चालू शकत नाही, आपण म्हणजे रिक्षा घेतो या लिफ्टमध्ये जातो या काय व्यायाम आपल्या दिनचर्यामध्ये असतच नाही, कारण आपण 8 तास 10 तास 15 तास काम करतो आणि नंतर घरी जाऊन जेवण करून झोपतो. तर एक्सरसाइजला पण आपल्याला टाइम नाही. तर थर्ड कॉज इज लॅक ऑफ एक्सरसाइज ऑर सिडेंटरी लाईफस्टाईल. नंतर दुसरे जे कारण असतात ते डाएट आणि म्हणजे ते ड्रग्स, कोणी सायकॅट्रिक ड्रग्स घेतात, कोणाला एंडोक्राइन हॉर्मोनल प्रॉब्लेम असतात. ते जे 5-6 कारण असतात लठ्ठपणाच्या. नक्की. सर, अनेक वेळेला आपण पाहतो अनेक रुग्णांमध्ये ते कितीही प्रयत्न करतात पण त्यांचं वजन कमीच होत नाही. आता याला आपण काय म्हणता येईल, म्हणजे इच्छाशक्तीची कमी असते का नेमकं काय असतं? असं सांगू शकत नाही की इच्छाशक्तीची कमी आहे. ओके. पण त्यांना एक त्याची गंभीरता नाही माहित आहे. बेसिकली त्यांना वाटतं ओबेसिटी आहे, ठीक आहे, वजन वाढला तर हे काय नाही होणार. पण
तर लॅक ऑफ एज्युकेशन अँड ओबिसिटी म्हणजे लठपणाने काय काय होऊ शकते तुम्हाला त्रास ते त्याला बिमारी नाही समजत. बरोबर. मेन त्याला आपण कसं आहे की हार्टची बिमारी आता आपण डायबिटीज आणि ब्लड प्रेशरला बिमारी समजतो, पण लठपणा अजूनपर्यंत कोणी बिमारी समजत नाही आहे. पण वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी याला क्रॉनिक डिझीज म्हणून सांगितलं आहे. बरं. ओके. तर आपण तर लठपणामुळे तर वन्स अगर पेशंटला माहीत पडतंय की हे माझ्यासाठी बिमारी आहे तर त्याच्या उपचारासाठी डॉक्टरकडे जाणार, या उपचारासाठी काय करणार आहे. पण अगर त्याला माहीतच नाही आहे की हे ओबेसिटी इज अ डिझीज तर ते ट्रीटमेंट घेणार नाही आहे. बरोबर. तर एकच आहे की लठपणा जसं जसं तुमचं वाढणार आहे तसं जर तुम्हाला ते बाकीची बिमारी लागणार आहे. ओके. आणि त्याचे कसं त्याला ट्रीटमेंट करायची, उपचार कसं करायचं हे पण माहीत नाही. कोणी खाली डाएट करतो, कोणी खाली एक्सरसाइज करतो, ओके, कोणी खाली मेडिसिन घेतो, पण खाली एक करून काय उपयोग नाही आहे. ओके. आणि सेकंड आहे की कधी कधी हॉर्मोनलचे प्रॉब्लेम असतात, कधी कधी हेरिडिटीचे प्रॉब्लेम होतात, किती पण आपण केलं प्रयत्न तरी पण कमी होत नाही. ओके. नक्की. पण सर आता मार्ग काय आता याला, कारण काय होतं की वजन तर कमी करायचं आहे, आम्हाला हे 2-3च मार्ग माहिती असतात की एक तर डाएट करावं किंवा व्यायाम करावा, पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही अन्य मार्ग आहेत का ज्याच्या माध्यमातून आपण हे वेट कमी करू शकतो, वेट लॉस करू शकतो? ओके. तर डाएट आणि एक्सरसाइज हे 2 प्रकारचे तर सगळ्यांना करायला पाहिजे. ओके. कारण हे मेंटेनन्ससाठी आहे. ओके. तर तुमचं अगर वजन ओव्हरवेट आहे, ओके, 22.5 to 27.5 BMI आहे, तर तुम्ही खाली डाएट आणि एक्सरसाइजने तुमचं वजन मेंटेन करू शकता या कमी करू शकता. ओके. तर डाएट म्हणजे काय डाएट करायची आहे. ओके. तर हे अगर आपल्याला माहीत नाही आहे तर आपण यू शुड टेक अ हेल्प ऑफ डायटिशियनचा हेल्प घेतला ते तुम्हाला लिहून देणार. आपल्या प्रत्येक दिवसाची जे कॅलरी आहे ते 1500 कॅलरीच्या शिवाय जास्त व्हायला नाही पाहिजे. बरं. ओके. कारण आपण 3 टाइम खातो तर आपली जे कॅलरी आहे ते 2,500 ते 3,000 जाते. बरं. आणि अगर ते तुम्ही एक्सरसाइजनी ते नाही तुम्ही करणार कमी तर ते कॅलरी आपल्या बॉडीमध्ये कन्वर्ट इनटू फॅट. तर डाएट आणि एक्सरसाइज दोन्ही संगती करायला पाहिजे. खाली अगर तुम्ही डाएट केलं तर काय होणार नाही, खाली एक्सरसाइज केलं तरी काय होणार, कारण तुम्ही एक्सरसाइज करणार आणि तुम्ही भूक लागणार तर तुम्ही जास्त खाणार, तर काय उपयोग नाही एक्सरसाइज. मी बघितलं किती वेळा जॉगिंग करून येतात, नंतर डायरेक्ट हॉटेलमध्ये जातात नाश्ता करायला. आणि ते सर डाएट आणि एक्सरसाइज दोन्ही संगती व्हायला पाहिजे. अगर तुम्ही एक करणार तर नाही होणार. आणि सपोज डाएट आणि एक्सरसाइजनी पण तुम्हाला असं वाटतं की तुमचं वजन कमी नाही होत आहे तर तुम्ही थोडं मेडिसिनचं पण हेल्प घेऊ शकता. ते कन्सल्टंटला भेटून, स्वतःनी काय करायचं नाही, स्वतःनी काय स्टिरॉइड या स्वतःनी दुसरं काय मेडिसिन घ्यायला नाही पाहिजे. यू हॅव टू कन्सल्ट आयदर डायटिशियन या कन्सल्टंटला. ओके. हे 3 प्रकार झाले नॉर्मल. पण सपोज तुमचं BMI 32.5 BMIच्या वरती आहे तर म्हणजे लगभग 40 किलो तुमचं समजा नॉर्मल तुमचं 60 किलो व्हायला पाहिजे तुमच्या हाईटच्या हिशोबाने, आणि तुम्ही 100 kg आहे म्हणजे 40 किलो जास्त आहे. बरोबर. तर किती पण तुम्ही डाएट एक्सरसाइज करा, थोडके दिवस तुमचं कमी होणार, पण जेव्हा तुम्ही सोडणार तर परत ते वाढणार. ओके. तर तेव्हा तुम्हाला सर्जरीची हेल्प घ्यायला लागेल. सो वन्स यू क्रॉस 32.5 BMI, ओके, तर तुम्हाला शस्त्रक्रियेची गरज लागणार. तर पहिला डाएट एक्सरसाइज, नंतर कॉम्बिनेशन ऑफ डाएट एक्सरसाइज, नंतर मेडिसिन फार्मोथेरपी आणि लास्टमध्ये सर्जरी येते. ओके. तर सर्जरी आम्ही सगळ्यांना करत नाही आहे. अच्छा. जे खाली 32.5 BMIच्या वरती आहे आणि ज्यांना दुसरा आजार आहे, डायबिटीज ब्लड प्रेशरचे आजार आहे, तर त्याला आम्ही सर्जरी करतो. बरं. आता ही बेरियाट्रिक सर्जरी आहे आणि त्याच्यामध्ये तुमची एक्सपर्टी आहे. आता मुळात ही बेरियाट्रिक सर्जरी जी तुम्ही करताय, ही सर्जरी कोणत्या पद्धतीची असते, ती कशी केली जाते, आणि शरीरामध्ये हे करत असताना काही गुंतागुंत होऊ शकते का किंवा अडचणी निर्माण होऊ शकतात का? ओके. जे बेरियाट्रिक शस्त्रक्रिया आहे एक कॉस्मेटिक सर्जरी नाही आहे नेमका, पहिला सांगायला पाहिजे. ओके. कारण माझ्याकडे पेशंट येतात, ते सांगतात की आम्हाला थोडं फॅट काढायचं आहे आणि ते लायपोसक्शन त्याला म्हणतात. बरं. तेच कॉस्मेटिक सर्जरी आहे. आम्ही जे बेरियाट्रिक सर्जरी करतो ते प्रॉपर सायंटिफिक सर्जरी आहे आणि जे सर्जरी दुर्बीननी होते. ओके. तर अंडर एनेस्थेशिया दुर्बीननी 5 होलनी ते लॅप्रोस्कोपिक सर्जरी त्याला म्हणतात. ओके. या दुर्बीनची शस्त्रक्रिया म्हणतात. ते 5 होलनी ते दुर्बीननी होतात. आम्ही काय करतो, जे आपलं पोट आहे आणि छोटी आत आहे त्याला आम्ही चेंज करतो. तर पोटाची जे साईज आहे ते आम्ही कमी करतो. ओके. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सर्जरी आहे. स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी, रू अँड बाय गॅस्ट्रिक बायपास, मिनी गॅस्ट्रिक बायपास, हे 3 मेन सर्जरी आहे. नंतर आम्ही मेटाबॉलिक सर्जरी पण करतो. ज्यांना डायबिटीज ब्लड प्रेशर जास्त असते तर त्यांच्यासाठी आम्ही दुसरे 3 प्रकारची आणखीन सर्जरी आहे. ओके. तर हे 6 प्रकारची सर्जरी आहे. हे सगळे परमनंट सर्जरी आहे.
हो 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 हो. तर आमच्याकडे पेशंट येतात जे 70-80 किलोचे आहे की आम्हाला शस्त्रक्रिया करून घ्या, शॉर्टकट करा. त्यांना डायट एक्सरसाइज नाही करायचं, पण त्यांना सर्जरी करून कमी करायचं, तर आम्ही नाही करत. जे पेशंट 32.5 BMIच्या वरती आहे आणि ज्यांना जे प्रॉब्लेम आहे, डायबिटीज, ब्लड प्रेशर, जॉईंटचे प्रॉब्लेम आहे, श्वास घ्यायला त्रास आहे, त्यांच्यासाठी आम्ही हे शस्त्रक्रिया करतो. तर हे सायंटिफिक सर्जरी आहे, दुर्बिणनी होते आणि याच्यामध्ये आम्ही पोटाचे जे साईज आहे ते कमी करतो. तर याच्याने आपले भूक कमी लागते आणि आपले जे गट हॉर्मोन्स आहे ते प्रोड्यूस होतात. तर 3 प्रकारचे गट हॉर्मोन होतात, PYY, GLP आणि GIP. ते हे हॉर्मोन जे आहे आपल्या पॅनक्रियासवर काम करतात आणि आपलं इन्सुलिन सिक्रेशन वाढतो. तर इन्सुलिन सिक्रेशन जेव्हा वाढतो तेव्हा आपल्याला डायबिटीज आणि बाकी ब्लड प्रेशर आणि जे कोलेस्ट्रॉल आहे तिन्ही कमी होतात. वजन तर कमी होतोच 1.5 वर्षामध्ये, पण हे बाकीचे पण कमी होतं. निश्चितपणे खूप छान असं मार्गदर्शन सरांचं. लठ्ठपणा हा अनेक ठिकाणी आपल्याला माहितीच नाही आहे, जसं आता सरांनी म्हटलं की हा आजार आहे आणि त्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुद्धा आजार असं म्हटलंय, डिसीज असं म्हटलंय. त्यामुळे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी योग्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे, तज्ज्ञांकडे जायला पाहिजे आणि त्याच्यावरती नेमकं काय करता येईल पुढे जाऊन ही जो लठ्ठपणा आहे हा वाढून आणखीन वेगळ्या आजारांना आमंत्रण देण्यापेक्षा वेळीच जर आपण त्याच्यावरती उपाय करू शकलो तर मला असं वाटतं की निश्चितपणानं आपण या लठ्ठपणाच्या आजारातून बाहेर पडू शकतो. आणि त्याकरता डॉक्टर मनोज जैन आहेतच. त्यांचा नंबर आत्ता TV स्क्रीनवरती सुरू आहे. तुम्ही त्यांचं कधीही मार्गदर्शन घेऊ शकता, त्यांना भेटू शकता आणि आवश्यक वाटले तर त्यांच्याकडचे जे हे उपाय आहेत, शस्त्रक्रियेपर्यंतचे जे उपाय आहेत, हे सगळे तुम्ही निश्चितपणे करून घेऊ शकता. अजूनही खूप सारे प्रश्न आहेत मनामध्ये, सरांना विचारायचे आहेत, पण तुर्तास वेळ होते एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम संजीवनी. विश्रांतीनंतर सामसंजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. लठ्ठपणा आणि त्यावरील आधुनिक उपचार याविषयी आपण चर्चा करतोय आणि डॉक्टर मनोज जैन आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता आपण लठ्ठपणाविषयी बोलतोय, पण लठ्ठपणाच्या व्यतिरिक्त ही जी बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया आहे ती इतर कोणत्या आजारांवरती आपल्याला वापरता येते का आणि ती प्रभावी ठरते का? बॅरिएट्रिक सर्जरी खाली वजनेसाठी नाही आहे, याला मेटाबॉलिक सर्जरी पण म्हणतात. कारण जे ओबेसिटी, लठ्ठपणाचे मुले जे आपल्याला आजार होतात, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, जे इनफर्टिलिटी, कारण इनफर्टिलिटी इज अ बिग इशू. जे पेशंट PCOD होतात, फिमेल पेशंटला ज्यांचं वजन जास्त होतं त्यांना पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिझीज होतो आणि त्याच्यामुळे त्यांना इनफर्टिलिटी होतं. ओके, तर तुम्ही जे बॅरिएट्रिक सर्जरी, जे मेटाबॉलिक सर्जरी म्हणतात, अगर ज्यांना ओबेसिटी आहे प्लस 2 ते 3 बिमारी आहे, जसं डायबिटीज, ब्लड प्रेशर, इनफर्टिलिटी, श्वास घ्यायला त्रास, ओके, तर त्याला मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. तर या मेटाबॉलिक सिंड्रोम पेशंटला जेव्हा आपण ऑपरेट करतो त्याला मेटाबॉलिक सर्जरी म्हणतात. कारण याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की खाली वजन कमी होत नाही आहे, बॉडीचं इन्सुलिन जे प्रोड्यूस होतो आणि जे गट हॉर्मोन चेंज होतात त्याच्यामुळे डायबिटीज, ब्लड प्रेशर, इनफर्टिलिटी, स्नोरिंग जे आपण म्हणतात, OSA त्याला म्हणतात, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, हे सगळं इम्प्रूव्ह होतं. याच्यामुळे माझ्याकडे 2-3 पेशंट असं आहे ते जे एन्झायटी आणि स्ट्रेसमुळे ते डिप्रेशनमध्ये गेले होते, ओके, बिकॉज ऑफ लठ्ठपणा. तर ते ऑपरेशनच्या नंतर जेव्हा त्यांचं वजन कमी झालं तर त्यांची लाईफस्टाईल पूर्ण चेंज झाली. तर त्यांचं जे मेडिसिन जे होतं, डायबिटीसचं मेडिसिन आणि सायकॅट्रिक मेडिसिन, ते पूर्ण बंद झालं. ओके, तर बॅरिएट्रिक सर्जरीला त्याला आपण मेटाबॉलिक सर्जरी म्हणतात, कारण काय ते खाली वेट कमी करत नाही आहे, पण बाकीचे जे आजार आहे, मेन जे टाईप 2 डायबिटीज मेलायटस, तर आमच्याकडे 30% ऑफ द सर्जरी डायबिटीजसाठी येतात आमच्याकडे. ओके, टाईप 2 डायबिटीज जे आहे ते शस्त्रक्रियाने आपण पूर्ण क्युअर नाही तर ॲटलिस्ट रेमिशन करू शकतो, कंट्रोल करू शकतो. नक्कीच. ओके, आणि आपले जे एंड ऑर्गन जे डॅमेज होतात डायबिटीसच्या मुले आपल्याला किडनी, लंग, म्हणजे जे गँग्रीन जे होतात ते सगळं आपण वाचू शकतो. एंड ऑर्गन डॅमेज बंद करू शकतो आपण. ओके, तर त्याला आपण मेटाबॉलिक सिंड्रोम म्हणतात. नक्की. सर, आता शस्त्रक्रिया झाल्यानंतर, म्हणजे आधी शस्त्रक्रियेच्या किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा आपलं जे काही दैनंदिन आयुष्य आहे ते आपण व्यवस्थित जगू शकतो का, किंवा त्याच्यामध्ये काही काळजी घ्यावी लागते का? अशा काही गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी कराव्या लागतात? तर नॉर्मली ते शस्त्रक्रिया जी आपण करतो ते दुर्बिणनी करतोय, लॅप्रोस्कोपिक करतोय. तर नॉर्मली आपण 2 दिवस हॉस्पिटलमध्ये स्टे करतो. ओके, 2 दिवसानंतर आम्ही पेशंटला डिस्चार्ज करतो. ऑपरेशन नंतर तुरंत 6 तासामध्ये आम्ही पेशंटला चालवायला सांगतो. ओके, तर रिकव्हरी पिरियड इज 7 days. 7 दिवसानंतर दे कॅन डू एव्हरीथिंग आउटडोर ॲक्टिव्हिटी ऑल्सो, आणि 21 दिवसानंतर ते हाय एक्सरसाइज पण करू शकतात. तर आम्ही पेशंटला काय सांगतोय की तुम्ही 7 दिवसानंतर रुटीन एक्सरसाइज जे आहे, वॉकिंग, जॉगिंग, ते सगळं करू शकतो, आणि 3 आठवड्यानंतर तुम्ही हेवी एक्सरसाइज पण करू शकतो. कारण ऑपरेशनच्या नंतर डाएट आणि एक्सरसाइज हे कंटिन्यूस चालू राहायला पाहिजे.
तरच तुम्हाला 1.5 वर्षामध्ये जे ग्रॅज्युअल वेट लॉस होतो आहे ओके ते तुम्हाला उत्तम तरीकेने ते तुम्ही अचीव करू शकतो. ओके कारण पहिल्या 3 महिन्यामध्ये यू विल लूज 25% ऑफ द एक्सेस वेट. नंतर 6 महिन्यामध्ये तुम्ही 50% एक्सेस वेट लॉस करू शकतो आणि 1.5 वर्षामध्ये तुम्ही 70 to 80% ऑफ द एक्सेस वेट लॉस करू शकतो. म्हणजे तुम्ही 60 kg व्हायला पाहिजे, तुम्ही 100 kg आहे, 40 kg तुमचं एक्सेस वेट आहे, तर 40 kg 70% म्हणजे 20 to 30 kg यू विल लूज ॲट द एंड ऑफ 1.5 year. आणि दुसरी जे सर्जरी आहे बायपास आणि मिनी गॅस्ट्रिक बायपास त्याच्यामध्ये तुम्ही 80 to 90% एक्सेस वेट लॉस करू शकता. बरं सर, याच्यामध्ये सुरक्षेचा प्रश्न एक, कारण शस्त्रक्रिया कोणतीही म्हटली की सिक्युअर्ड आहे का किंवा त्याचा त्रास काय होईल का असा प्रश्न असतो. इन्शुरन्स सारखा एखादा विषय असतो की काही झालंच तर इन्शुरन्स असतो का, किंवा असे अनेक वेगळे प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतात. तर त्या संदर्भात आपण लोकांना काय गाईड करू शकतो? कुठली पण आपण शस्त्रक्रिया करू ओके त्याच्यामध्ये चान्स ऑफ कॉम्प्लिकेशन असतो. वेदर तुम्ही बायपास हार्टची ऑपरेशन करा, लंगची करा, म्हणजे किडनीचे करा, कुठल्या पण शस्त्रक्रियेमध्ये कॉम्प्लिकेशनचं रेट असतो. पण बॅरिएट्रिक सर्जरीमध्ये कॉम्प्लिकेशन रेट इज व्हेरी व्हेरी लेस. इट इज 0.1%. म्हणजे 1000 मध्ये 1 लाख कॉम्प्लिकेशन होऊ शकतो. ओके तर कॉम्प्लिकेशन म्हणजे नेमकं काय होऊ शकतो, तर युजली 3 मेन कॉम्प्लिकेशन असतात या सर्जरीचे. एक तर जे पेशंट डायबिटीज भरपूर आहे या ब्लड प्रेशर जास्त आहे या स्टिरॉइडवर आहे तर त्यांना एनेस्थेशिया कॉम्प्लिकेशन ओके होऊ शकते. एनेस्थेशिया देताना या काढताना तर त्रास होऊ शकते. सर्जिकलचे कॉम्प्लिकेशन आहे हे 2 या 3च आहे. जसं ब्लिडिंग नाही व्हायला पाहिजे. आपण जे पोटाला आपण कापतो तर ते स्टिच लाईन जे आहे तिथून ब्लिडिंग नाही व्हायला पाहिजे. आणि सेकंड जे आहे की जे आपण टाके जे घेतले ते सुटले नाही पाहिजे. तर ते 3ऱ्या या 5व्या दिवशी ते सुटू शकते. कुठले पण आपण ऑपरेशन करू पोटाचे ओके ॲज अ गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आम्ही भरपूर ऑपरेशन करतो, कॅन्सरचे पण ऑपरेशन करतो, सगळे ऑपरेशन करतो. तर त्याच्यामध्ये टाके सुटले नाही पाहिजे. तर आता जे नवीन स्टेपलर आणि नवीन जे टेक्निक आली आहे त्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जे रेट आहे लीकचा आणि ब्लिडिंगचा ते 0.1% आहे. विच इज नॉर्मल ॲज कम्पेअर टू अदर सर्जरीज. ओके तर खाली एकच आहे याच्यामध्ये की पहिला 1 महिना तुम्हाला सांभाळून राहायला लागते. कारण आम्ही ऑपरेशनच्या नंतर पहिले 5 दिवस क्लिअर लिक्विडवर ठेवतो, नंतर 1 आठवडा लिक्विड डाएटवर ठेवतो, नंतर 1 आठवडा सॉफ्ट डाएटवर ठेवतो, नंतर आम्ही फुल डाएटवर टाकतो. तर 4 आठवडे तुम्हाला जास्त सोशल नाही व्हायला पाहिजे. 4 आठवडे तुम्हाला काळजी घ्यायला पाहिजे. नंतर यू कॅन ईट एव्हरीथिंग एनिथिंग इन अ स्मॉल क्वांटिटी. म्हणजे तुम्ही काय पण खाऊ शकता. असं नाही की तुम्ही साऊथ इंडियन नाही खाऊ शकत या चाट नाही खाऊ शकत. कारण पेशंटच्या मनावर असतो की आम्ही ऑपरेशन केलं तर मी काय खाऊ शकणार नाही. बरोबर ओके तर याच्यामध्ये तुम्ही सगळं खाऊ शकता पण टेस्टसाठी खाऊ शकता, वजनेसाठी नाही. म्हणजे ओके यू शुड नॉट ईट व्हॉल्यूम. टेस्टसाठी तुम्ही सगळं खाऊ शकता निश्चितपणे. ओके आणि जे तुमचं दुसरं प्रश्न होता इन्शुरन्सचा, तर 1 ऑक्टोबरपासून 2019 पासून गव्हर्नमेंटनी IRDR मध्ये काढला आहे की बेरियाट्रिक सर्जरी आणि रोबोटिक सर्जरी विल बी इन्क्लुडेड इन इन्शुरन्स. पण तुम्हाला ते 4 वर्ष इन्शुरन्स व्हायला पाहिजे कंटिन्युअस. ते पण ओके अगर तुम्ही नवीन पॉलिसी घेतली तर तुम्हाला ते लागू नाही आहे. पण अगर तुमची पॉलिसी 4 वर्ष जुनी आहे तर तुम्ही ते फाईट करू शकता, तुम्हाला ते भेटू शकते. खाली थोडं प्रीमियम थोडं एक्स्ट्रा असते. तर पहिले 1 ऑक्टोबरच्या अगोदर ते इन्शुरन्समध्ये नव्हता. पण आता 1 ऑक्टोबरपासून 2 पेशंट माझे इन्शुरन्समध्ये कव्हर झाले. ओके 10% 20% कमी भेटते पण तुम्हाला भेटणार. नक्की. सर थोडासा एक वेगळा प्रश्न की आपण जी लठ्ठपणा ओबेसिटी आपण म्हणतो हा प्रकार लहान मुलांमध्ये पण दिसतो. अनेक लहान मुलं ज्यांचं वय अगदीच 9-10-12 वर्षांची मुलं आहेत पण ते प्रचंड फॅट असतात. कधीतरी ते हेरिडिटरी असतं किंवा बाकीच्या गोष्टींमुळे असतं. तर अशा मुलांना सुद्धा आपण ऑपरेशनचे सल्ले देता का किंवा त्यांच्यामध्ये ही बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली जाते का? अगर तुम्ही इंडियामध्ये अगर याचे रेशो बघणार तर 1 in 5 चाइल्ड आर ओव्हरवेट. ओके अँड 1 in 10 आर मॉर्बिडली ओबेस. म्हणजे त्यांचे वजन जे आहे 32.5च्या वरती आहे. बरोबर. ओके तर याच्या मला एकच त्यांना सांगायचं आहे की अगर तुम्हाला चाइल्डहुड ओबेसिटी आहे तर डेफिनेटली जेव्हा तुम्ही 18 वर्षाच्या वरती असणार तर तुमची ते ओबेसिटी मॉर्बिड ओबेसिटी होणार. ओके तर तुम्हाला तेव्हाच काळजी घ्यायला पाहिजे. अगर तुम्हाला वाटतंय की तुमचा मुलगा या मुली जे वजन जास्त आहे तर यू हॅव टू टेक ॲक्शन दॅट टाइम. तर जे एंडोक्राइनॉलॉजिस्ट आहे ओके त्यांना तुम्हाला दाखवायला गरजेचं आहे. ओके आणि ॲज अ बेरिएट्रिक कन्सल्टंट आम्हाला पण दाखवायला गरजेचं आहे. तर आम्ही त्या टाईमाला ट्रीटमेंट करू शकतो ताकी त्याला पुढे जाऊन ॲडल्ट ओबेसिटी नको व्हायला. तर चाइल्डहुड ओबेसिटी इज अ व्हेरी बिग प्रॉब्लेम इन इंडिया.
1 in 5. सर, आणि स्त्रियांमध्ये जे हार्मोन्स चेंजेस होतात त्याच्यामध्ये सुद्धा अनेक स्त्रियांना हा प्रश्न भेडसावतो, त्यांचे वजनं वाढलेली असतात किंवा, तर अशा सिच्युएशनमध्ये स्त्रियांवरती ही शस्त्रक्रिया होते का, किंवा मग त्यांना काही वेगळे उपाय आपण देतो का? डेफिनेटली लठ्ठपणामुळे PCOD म्हणजे हॉर्मोन जे इरेग्युलर आहे, कारण ते त्यांचे जे मानसिक महिन्याचे जे येतो मेन्सेस ते इरेग्युलर होतात, प्लस लग्नानंतर जे इन्फर्टिलिटी जे म्हणतात ते पण होतात. ठीक आहे, तर हे लठ्ठपणाची सर्जरी केली तर लठ्ठपणाची जे सर्जरी केली तर त्याचं वजन कमी होणार, तर त्यांना ऑटोमॅटिकली त्यांची PCOD आणि हॉर्मोनल चेंजेस बॉडीमध्ये इम्प्रूव्ह होणार. ओके, आणि इम्प्रूव्ह झाल्यानंतर त्यांना जे प्रेग्नन्सी आहे ते राहिलं. इनफॅक्ट एक पेशंटचं तुम्हाला उदाहरण देतो. माझ्याकडे एक पेशंट होती ज्यांची मी गॉलब्लॅडरची सर्जरी केली होती. ओके, तेव्हाच मी त्याला सांगितलं होतं की तू वजनाचं पण ऑपरेशन करून घे, पण त्यांनी केलं नाही. तर 2 वर्षानंतर परत माझ्याकडे आली. त्याचं वजन होता 133 kg. ओके, आणि BMI काय 55-60 होता. तर त्यांनी ऑपरेशन केला, पण त्याला मुलगा नव्हता ऑपरेशनच्या अगोदर. त्यांनी अडॉप्शन केला होता एक मुलं. ओके, कारण 10 वर्ष झाली होती लग्नाला, पण बच्चू नव्हता, तर त्यांनी अडॉप्शन पण केला एक मुलं. नंतर ऑपरेशन केल्यानंतर 2 वर्षानंतर ती प्रेग्नेंट राहिली. कारण ते वजन जे आहे 133 पासून त्याला 80 kg मध्ये आला त्याला. ओके, तर ती प्रेग्नेंट झाली, कारण हॉर्मोनल चेंजेस होतात. ओके, इट इज अ सायंटिफिक सर्जरी, नॉट जस्ट काही तुमचं पोट कमी करतो, पण आम्ही ते आतमध्ये जे चेंजेस करतो त्याच्यामध्ये गट हॉर्मोन चेंजेस होतात. तर एक दुसरं उदाहरण जे देतो आहे की एक पेशंट होता, त्याचं वजन होतं 150 kg, आणि त्याला एक पण म्हणजे इन्फर्टिलिटी पण होती, प्लस त्याला लग्न पण होत नव्हता. 2 साखरपुडा झाल्यानंतर हे पण झाला, पण ऑपरेशनच्या नंतर जेव्हा त्याचं वजन कमी गेलं त्याच्यानंतर ती प्रेग्नेंट पण झालं, लग्न पण झालं आणि प्रेग्नेंट पण झाली. क्या बात आहे, वा, खूप छान असे उदाहरणं. सर, आपण कार्यक्रमाच्या अगदीच अंतिम टप्प्यामध्ये आहोत. जाता जाता जे प्रेक्षक आत्ता आपल्याला पाहत आहेत, आपला कार्यक्रम पाहत आहेत, आणि त्यांना शस्त्रक्रियेसाठी तुमच्याकडे यायचं असेल, मार्गदर्शन हवं असेल आणि भीती असेल मनामध्ये, तर तुम्ही त्यांना काय सल्ला द्या? पहिले तर सगळे जे प्रेक्षक आहे, आपला BMI काय आहे ते सगळं चेक करून घ्यायला पाहिजे. खाली वेट नाही, पण वेट आणि हाईटचे जे रेशिओ आहे ते आपल्याकडे मोबाईलमध्ये ॲप येतो, तर BMI आपल्याला माहीत पडला पाहिजे की आपला BMI किती आहे आणि आपण किती kg ओव्हरवेट आहे, ते इम्पॉर्टंट आहे. अगर तुम्ही ग्रेड खाली ओव्हरवेट आहे तर ठीक आहे, तुम्ही डाएट एक्सरसाइज करू शकता, पण जेव्हा तुम्ही ग्रेड 1 या ग्रेड 2 ओबेसिटीमध्ये जातात तर तुम्हाला मनामध्ये काय तर आपण सांगतो ना घंटी वाजायला पाहिजे. ओके, तर ते अगर तुम्ही झाला तर तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकता. ओके, तर डाएट एक्सरसाइज हे दोन्ही जे आपला नियम बनवायचं, जसं आपण मंदिरला जातो या जेवण करतो डेली, तसंच डाएट एक्सरसाइज डेली 45 मिनिट तुम्ही एक्सरसाइज करायलाच पाहिजे. आणि ते जे तुम्ही जे खातात ते व्हेरी इम्पॉर्टंट, यू हॅव टू ईट माइंडफुल. ओके, की तुम्ही काय खातात, किती अंदाजन कॅलरी खातात ते तुम्हाला माइंडमध्ये यायला पाहिजे. बरोबर. ओके, तर ते 2 इम्पॉर्टंट आहे. आणि शस्त्रक्रिया इफ तुम्ही अगर 32.5 BMIच्या वरती आहे आणि तुम्हाला डायबिटीज ब्लड प्रेशर आहे तर यू शुड गो फॉर सर्जरी, बिकॉज इट इज अ व्हेरी सेफ सर्जरी. इट इज नॉट अ कॉस्मेटिक सर्जरी. अँड याच्यामध्ये 90 to 95% ऑफ द पेशंटला ओके काहीच प्रॉब्लेम होत नाही आहे, आणि रिझल्ट खाली 5%ला कधी कधी थोडं वेट गेन होऊ शकते. बरं. आणि आता तर इन्शुरन्स पण आलाय, तुम्हाला पैसे पण भरायची गरज नाही आहे, काळजी करायची निश्चितपणे. खूप छान असं मार्गदर्शन डॉक्टर जैन यांचं लठ्ठपणावरती, आणि कशा पद्धतीनं हा लठ्ठपणा आपल्याला काढून टाकता येऊ शकतो, आणि आपलं जे काही निरोगी आयुष्य आहे ते निरोगी आयुष्य आपण कशा पद्धतीने जगू शकतो हे आपण आजच्या कार्यक्रमातून पाहिलेलं आहे. तुम्हाला डॉक्टरना संपर्क करता येईल. आता TV स्क्रीनवरती जो सरांचा नंबर आहे त्यावर तुम्ही कधीही संपर्क करू शकता. सर, तुम्ही आजच्या निश्चितपणे सर, हे कोविडचं एरा आहे, तर खाली लठ्ठपणामुळे आपली इम्युनिटी पण कमी होते आहे. ओके, तर पेशंट डरतात की कोविडमध्ये लठ्ठपणाचे ऑपरेशन करायचं नाही, पण मी सांगतोय की अगर तुम्ही लठ्ठपणाचं ऑपरेशन केलं तर तुमची इम्युनिटी वाढणार. ओके, आणि कोविड या दुसरे काही पण आजार तुम्हाला नाही लागणार आहे निश्चितपणे. ओके, आणि दुसरं गोष्ट की प्रेक्षकांना सांगतोय की 3 जे गोष्ट जे सरकार सांगते, मास्क घालायचं, सोशल डिस्टन्सिंग अँड हँड सॅनिटायझेशन, ते निश्चितपणे पाळा. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथे सामन्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV.